श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवना या शुभ्रवस्त्रामृतां या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहां मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर। गजानन विजय ग्रंथाचा 15वा अध्याय आपला सुरू आहे। नुसतंच तत्वज्ञान सांगितलं तर माणसाला कंटाळा येण्याची शक्यता असते आणि म्हणून त्याला जर कथेची थोडीशी जोडी दिली तर ते मूळ तत्व समजण्याला अधिक सोपं। श्री गणेशाय नमः। हे कश्यपात्मज वामन, हे कश्यपात्मज। काल आपण पाहिलं काश्यपीय सृष्टी आहे म्हणून त्याला आपण म्हणतो, कुणाला गोत्र माहीत नसेल तर त्याने आपलं गोत्र काश्यप सांगावं। त्या कश्यप ऋषींपासूनच देव आणि दानव निर्माण झाले। तेव्हा या दितीपासून देव, या दितीपासून दानव आणि अदितीपासून देव झाले। दितीपासून जे झाले ना ते कोण? हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, ते सगळे म्हणजे त्यांच्याकडनं झालेले, त्यांच्या राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले सगळे। आणि या ठिकाणी दितीपासून झाले ते देव। या दानव वंशामध्ये बळी नावाचा राजा होता। त्या प्रल्हादाचा मुलगा विरोचनाचा मुलगा बळी, म्हणजे तो त्या कुळात आले, भगवंताच्या नामस्मरण करण्याच्या कुळात आले। पण त्याने हे संबंध विश्व जिंकलं म्हणून त्याने काय केला? विश्वजित नावाचा यज्ञ केला। थोडासा अहंकार कोणालाही निर्माण होतो। आपल्याकडे थोडंसं काही असलं तर आपल्याला अभिमान वाटतो। एखाद्याकडे थोडं सौंदर्य असेल तर त्याला सौंदर्याचा अभिमान आहे। एखाद्याकडे थोडी शक्ती असेल तर त्याला शक्तीचा अभिमान आहे। एकाकडे बुद्धी असेल तर त्याला बुद्धीचा अभिमान आहे। एकाकडे थोडं धन असेल तर धनाचा अभिमान आहे। एकाकडे सत्ता असेल तर त्याला सत्तेचा अभिमान आहे। म्हणजे थोडं काही आलं तरी माणसाला अहंकार चढतो। आणि हे तर काय सगळंच आहे। पैसा आहे, सत्ता आहे, आरोग्य आहे, सगळेच्या सगळं उपलब्ध आहे। आणि त्याला असं वाटलं की आता मला जिंकण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही। सगळे देव शरण गेले आणि कश्यप ऋषींनी सांगितलं की आम्हाला या बलिराजापासून वाचवा। त्यांनी सगळे जिंकून घेतलेले, आता आम्हाला काही शिल्लक राहिलं नाही, आमचा आम्हाला परत मिळावाची अपेक्षा आहे।
मग कश्यप ऋषींना मुलगा झाला अदितीपासून, त्याचं नाव वामन, वामन अवतार. हा वामन जन्माला आलेला आहे आणि हा वामन त्या बळीच्या यज्ञाच्या द्वारात उभा राहिला. आता दारात आलेला अतिथी आहे, लक्षात घ्या. तो अतिथी जर विनमुख गेला तर जाताना आपलं सगळं पुण्य घेऊन जाणार, आणि तृप्त होऊन गेला तर त्याच्याजवळचं असलेलं पुण्य अर्पण करणार, ही श्रद्धा आहे, भावना आहे लोकांची. त्यामुळे दारात आलेल्या अतिथीला विनमुख पाठवायचं नाही, हा परंपरा होती त्यावेळेला. मग त्याने त्याचं रूप इतकं बालरूप तर कोणाला आवडतं. तो बटू होता आणि त्याला पाहिल्यानंतर मात्र त्या बळीच्या मनामध्ये एक आदर निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं. म्हणले, बाळा तुला काय पाहिजे सांग, काय पाहिजे ते माग, हे सगळं विश्व माझं आहे, तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा तो म्हणाला की माणसाने फक्त आपल्या जरुरीपुरतं मागावं, त्याच्यापेक्षा जास्ती मागू नये. देणारा किती मोठा असलाय, आपली घेण्याची तेवढी पात्रता आहे का याचा विचार करावा. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. ती टाकली तर झोळी फाटून जाईल ना, त्या झोळीला पेलवेल एवढंच द्रव्य पाहिजे. म्हणून तो म्हणतो की किती पाहिजे, तर आपल्या जरुरी इतकंच पाहिजे. बघा काय म्हटलंय, साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधून भूका जाय. तेव्हा म्हणाले, काय पाहिजे बाळा तुला. तो म्हणाला, मला जास्ती काही नको, 3 पावलं मावतील माझी एवढी जागा मला दे. आता विचार करा, लहान मुलांची पावलं तर किती मोठी असणार. आता त्या पावलांनी मोजलेली जमीन 3 पावलं द्यायची. तो म्हणाला, अरे तुला कळत नाही काय मागावं हे कळत नाही, जा आई वडिलांना विचारून ये मग सांग. नाही म्हणाला, मला एवढंच बास आहे. शुक्राचार्य नावाचे त्यांचे गुरु होते. त्या गुरुने सांगितलं, अरे बळीराजा, तुला हा वामन जेवढा लहान दिसतो ना तेवढा तो नाही. हा प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा तुझ्यासमोर मागायला आलाय. मग बळीराजा त्यांना म्हणतो की ज्याच्याकडे सगळं विश्व मागतंय, बघा देवाकडे आपण सगळेजण मागतो का नाही. आपण तर जातोच, पण राष्ट्रपती पण देवाच्या पाया पडायला जातात. म्हणजे ज्यांच्याकडे सर्वसत्ता आहे तोही मनुष्य देवाच्या पुढे नतमस्तक होतोच, कितीही मोठा झाला तरी. म्हणाले, सगळं विश्व त्या देवाकडे मागतंय आणि माझं भाग्य असं आहे की तो देव माझ्याकडे काहीतरी मागतो. एवढं मोठं माझं भाग्य आहे आणि असं चालत आलेलं भाग्य मी का लुटू. म्हणले, बाळा मी तुला देतो 3 पावलं. तेव्हा विश्वामित्र त्या शुक्राचार्याने काय केलं, जेव्हा तो हातावर पाणी सोडणार वामनाच्या, त्यावेळेला जी झारी होती त्या झारीमध्ये जाऊन लपला शुक्राचार्य. त्यामुळे पाणी पडेना झारीतला. संकल्प सोडायचं तर पाणी पाहिजे, संकल्प सोडता येईना पाणी पडल्याशिवाय. तेव्हा वामनाने काय केलं की त्या झारीमध्ये एक काडी घातली आणि शुक्राचार्याचा एक डोळा फुटला आणि त्यामुळे त्याला एकाक्ष म्हटलं जायचं. म्हणून त्यावेळेपासून एक म्हण पडली, झारीतले शुक्राचार्य. झारीतले शुक्राचार्य म्हणजे काय, एखादा माणूस एखाद्याला मदत करायला चालला आणि मध्ये जर कुणी आडवा आला, अहो त्याला कशाला देता, मग आपण त्या माणसाला म्हणतोय झारीतले शुक्राचार्य. तो देतो बाबा तुझं काय चाललंय. तसा तो शुक्राचार्यामध्ये आला. पण बघा काय म्हणताय भगवंताने, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. मला शरण यायचंय, पण कसं, सर्वधर्मान परित्यज्य. धर्म म्हणजे कर्तव्य, प्रत्येकाविषयी असलेली तुझी कर्तव्य आहे ती करायला पाहिजे.
पण तीच माणसं जर परमात्म्याच्या आड यायला लागली तर त्यांचा त्याग केला पाहिजे म्हणून सांगितलं. बघा, आईचं वचन मानावं असं शास्त्र आहे का नाही? पण आईचं वचन न मानलं कुणी? भरताने. काही सांगत होते, अरे बरं झालं राम वनवासाला गेला, तो तुला हे राज्य मिळेल ते मागूनच घेतलंय मी. आणि राम वनवासाला गेले म्हणून दशरथ मरण पावला, हे पण म्हणले चांगलं झालं. मग भरत आपल्या आईला म्हणतो, वनास भ्रात्या धाडिलेस तू स्वर्गी धाडिले येतात, श्रीरामा ते वलकल देता कानचे जळले हात, उभी न राही पळभरे येथे काळे कर्जावनी मातान तू वैरिणी. आपण कशावरनं सांगतोय? सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. त्याच्यावरनं सांगतोय आपण. बलीचीच कथा आहे, त्याच्यावरनंच आलेला संदर्भ तुम्हाला सांगतोय. काय सांगतोय? की भगवंताच्या प्राप्तीसाठी जे कोणी आड येतील त्यांना बाजूला करून भगवंताच्या प्राप्तीसाठी जावं. आई आडवी आली रामा. भरत कोणाकडे चाललाय? रामाकडे, म्हणजे परमात्म्याकडे चाललाय. आणि त्याला आडवी कोण आली? आई. म्हणजे आईचं मानावं हे शास्त्रवचन आहे. पण ती जर परमार्थाच्या आड यायला लागली, राम राम, कारण मोक्ष हा ज्याचा त्यांनी मिळवायचा आहे. आणि म्हणून भरताने आपल्या आईचं न ऐकता रामाला तो शरण गेला. आपल्या वडील बंधूंचं ऐकावं हे शास्त्र सांगतंय. पण रामप्राप्तीच्या आड रावण यायला लागला तेव्हा विभीषणाने आपल्या बंधूचा त्याग केला. भगवंताच्या प्राप्तीच्या आड आपले प्रत्यक्ष वडील यायला लागले, हिरण्यकश्यपू. आणि म्हणून प्रल्हादाने हिरण्यकश्यपूचा त्याग केला. म्हणजे जे जे कोणी त्या परमात्मा प्राप्तीच्या आड येतील तर त्यांना बाजूला करून, म्हणजे त्यांचं गोष्ट मनावर न घेता भगवंताची उपासना करायला पाहिजे. म्हणून त्याने असं म्हटलंय, सर्वधर्मान परित्यज्य. सर्वधर्मान परित्यज्य याचा अर्थ काय? सगळे धर्म सोडून मला ये असं नाही, शरणे असं नाही. धर्म म्हणजे कर्तव्य. तुझी सगळी कर्तव्य आहेत, पण त्यातलं एखादं कर्तव्य माझ्या प्राप्तीच्या आड यायला लागलं तर ते महत्वाचं नाही, माझी प्राप्ती हे महत्वाचं आहे. सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. आता गुरुची आज्ञा ऐकावी हे शास्त्रवचन आहे. पण बलीनी गुरुची आज्ञा ऐकली नाही. बलीनी ते सगळं राज्य भगवंताला अर्पण केलं. आणि मग त्यांनी एका पायामध्ये संबंध पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पायाने संबंध स्वर्ग व्यापून टाकला. आता तिसरा पाऊल कुठे ठेवायचा म्हणून बळीला विचारल्यानंतर बळीने काय केलंय? नमस्कार केला, माझ्या मस्तकावर ठेवा म्हणले पाहिजे. आता या कथा रूपकात्मक आहे. बळी आत्मनिवेदनी धन्य झाला. बळीने आत्मनिवेदन केलंय. ही आत्मनिवेदन ही नवी भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम सख्यम आत्मनिवेदनम, ही नवी भक्ती आहे. एक भक्तीच्या बाहेर सोडत गेल्यानंतर शेवटचं आहे. काल आपण कानोपात्राची गोष्ट ऐकली ना, म्या अर्पिला मध्ये देहची विठ्ठलाला. आपला देह भगवंताला अर्पण करणं ही आत्मनिवेदन भक्ती आहे. ती आत्मनिवेदन भक्ती कुणी साधली? बळीराजाने साधली. बळीराजा म्हणाला की मला हे काय मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. जरी मी राक्षस योनीमध्ये आलो असलो तरी पुन्हा येणार नाही, संधी पुन्हा येणार नाही. परमात्मा आलेला आहे, त्याचं दर्शन झालंय. देह जावो अथवा राहो पांडुरंगी धोडो. आता भगवंताने विश्वरूप प्रकट केलेलं आहे. त्याच्या मस्तकावर पाय ठेवला आणि त्याला कुठं काय पाताळाचं राज्य दिलंय. म्हणजे त्याला काही
राज्य दिलं नाही असं नाही, त्याला राज्य दिलंय, पण कुठलं पाताळ लोकातलं राज्य दिलेलं आहे. पाताळ सुद्धा किती, सप्त पाताळ आहेत, सप्त स्वर्ग आहेत, अशी 14 भुवन आहेत. तर त्याला पाताळाचं राज्य दिलं. हे कश्यपात्मज वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊनी दाना कृतार्थ त्याला केलेस. देवा, तू बळीकडून जरी मृत्यूलोकातलं राज्य घेतलेलं असलंस तरी त्याला पाताळाचं राज्य दिलेस. राज्य मृत्यूलोकीचे घेतले वा जरीजाचे तरी दिले पाताळाचे राज्य बली करणे. आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बळीला, आणि त्याच्या भक्ती स्तोत्राला द्वारपालद्वारी तुम्ही नुसतं त्याला पाताळाचं राज्य दिलं नाही, तर परमात्मा त्याच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून उभे राहिलेत. केवढी भक्ती आहे त्या बळीची. आणि त्याला आशीर्वाद दिलाय की या मन्वंतरानंतर तुझं राज्य येईल म्हणून. या मन्वंतरानंतर बलीचा हे होणार देवांचा राजराजेश्वर. देवा तुझ्या वराने एका घटकेत अनंताच हो वेदांच्या संहिता पठण केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी अगाध. ज्यावेळेला काय म्हटलंय पहा, एका घटकेत अनंता सहु वेदाच्या संहिता पठण केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी अगाध तरी. एका घटकेत तू 4 वेदांच्या संहिता पठण केल्या. कुठे? उज्जैनला सांदीपनी ऋषींचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये शिकायला गेले होते कोण कोण? बलराम दादा, कृष्ण आणि सुदामा शिकायला गेले होते. कुठं? सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि सांदीपनी वेद शिकाल 12 वर्षाची, म्हणजे वेदपाठ शाळेमध्ये गेल्यानंतर मुलगा शिकून कितव्या वर्षी बाहेर पडतो? 12व्या वर्षी. आणि त्याला वेळ लागतो संहिता शिकायचं म्हटलं. एक मंत्र शिकायचा म्हटलं तर तो सोपा नसतो. हरिः ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात. एक ऋचा म्हणायला सुद्धा एक हरिः ओम. आता हरिः ओम हा एकच अक्षर आहे, ते शब्द आहे, तेवढा 16 वेळा म्हणावा लागतो. हरिः ओम. पुढे सहस्रशीर्षा, आता तो 16 वेळा म्हणायचा. आता हरिः ओम 16 वेळा, सहस्रशीर्षा 16 वेळा, आणि दोन्ही जोडून पुन्हा म्हणायचं. पुन्हा 16 वेळा, हा 16 वेळा, हा 16 वेळा, आणि पुन्हा दोन्ही जोडून 16 वेळा म्हणायचा. हरिः ओम सहस्रशीर्षा पुरुष पुरुष, असा तो 16 वेळा म्हणायचा. पुन्हा हे ह्याच्यामध्ये जोडून पुन्हा म्हणायचा. म्हणजे एक एक मंत्र म्हणायला तुम्हाला किती वेळा तो म्हणावा लागतो याचा विचार करा. मग अशा सगळ्या ऋचा, पण प्रत्येक वेदामध्ये ऋचा, त्या सगळ्या ऋचांचा अभ्यास करायचा आहे. आयुष्यातली किती तर वर्षे त्याच्यासाठी जातील. पण हे परमेश्वरा भगवंता, तू एका तासामध्ये, एका घटकेमध्ये 4 वेद पाठ केलेस, पठण केलेस ना. केवढी बुद्धिमत्ता पठण केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी आघात तरी. केवढी तुझी बुद्धिमत्ता आघात आहे. एखाद्या माणसाला एक शब्द एकदा सांगून पाठ होतो, त्याला एक पाठी म्हणतात. एखाद्या माणसाला एकच शब्द 2दा सांगितल्यानंतर पाठ होतो, त्याला द्विपाठी म्हणतात. एकाला 3दा सांगितल्यानंतर त्रिपाठी म्हणतात. हे व्यवहारातलं झालं. आणि अध्यात्मातलं एका ग्रंथाचा अभ्यास केलाय, 2 ग्रंथाचा अभ्यास केलाय, 3 ग्रंथांचा अभ्यास केलाय, असा अध्यात्मात. म्हणजे प्रत्येक वेळेला त्या त्या शब्दाचे अर्थ परिस्थितीनुरूप बदलत. अवघ्या तुझ्या अवतारी हा 16 होता श्रीहरी. कोणाचाही भूमीवरी वदन तुम्ही केलात. देवा, आत्तापर्यंत तुम्ही अवतार घेतले. किती अवतार घेतले? कृतयुगामध्ये भगवंताचे 4 अवतार झाले.
मत्स्य, कच्छ, वराह आणि नारसिंह. मत्स्यापासून चारते नरहरी पर्यंत झाले कृती. त्रेतायुगामध्ये वामन, परशुराम आणि राम 3 अवतार झाले. मत्स्यापासून चारते नरहरी पर्यंत झाले कृती. त्रेती वामन परशुराम मगतो श्रीराम सीतापती. ऐसे हे अवतार 7 मगतो द्वापारीचा 8वा. आणि मग द्वापार युगातला भगवान गोपाल कृष्णाचा अवतार कितवा आहे? 8वा अवतार. आणि कलियुगामध्ये जो अवतार आहे तो कुठला? बौद्ध अवतार. याच्यामध्ये शस्त्र नाही भगवंताच्या हातामध्ये, कमरेवर हात ठेवून आहे. आणि 10वा अवतार त्याचा होईल पुढे. कलंकी अवतार होणार श्रीपती, तेव्हा पृथ्वीवरी तृणनोरे. कलंकी अवतार ज्यावेळेला भगवंत घेतील ना, त्यावेळेला म्हणाले या पृथ्वीवरती गवत सुद्धा शिल्लक राहणार नाही. म्हणजे एवढं प्रचंड घनघोर युद्ध होईल. आता आपण पाहतो अणूचं जे युद्ध आहे त्याच्यात काय शिल्लक राहील. कलंकी अवतार होणार श्रीपती, तेव्हा पृथ्वीवरी तृणनरे. आणि मग परमात्मा पुन्हा सृष्टी निर्माण करेल आणि सत्ययुगाची सुरुवात होईल. देवा एक केलं. प्रत्येक अवतार हा दुष्टांचा संहार करण्यासाठी झाला. प्रत्येक अवतारात तू दुष्टांचा संहार केलास का? तुझं ब्रीद वाक्यच आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माच्या स्थापनेसाठी आणि दुष्टांच्या संहारासाठी मी अवतार घेतो. पण या अवतारामध्ये भगवंता तू कमरेवर हात ठेवून उभा आहेस. कुठल्याही शत्रूचा वध केला नाहीस. तू म्हणतो सज्जनामध्ये मीच आहे, दुष्टामध्ये मीच आहे. अणुरेणूच भरला सर्वामध्ये. अवघ्या तुझ्या अवतार ह्या 16 अवतार श्रीहरी. कोणाचाही भूमीवरी वधन तुम्ही केला. तर शत्रुमित्राच्या घरी दिवा या अवतारी लाविला भरवा. देव आणि दानवा तू वंद्यसारखाच. शत्रूच्याही घरी आणि मित्राच्याही घरी तू दिवा लावला. कशाचा? ज्ञानाची ज्योत. आपल्या अंतःकरणामध्ये ज्योत आहे. कशाची आहे ती ज्योत? ज्योत आहे म्हणून तर आपलं शरीर उष्ण लागतंय ना. जीवन ज्योत आहे. ती आतमधली जी ज्योत आहे ना, ती मालवू द्यायची नाही. आतमध्ये लागलेला ज्ञानाचा दिवा तो मालवता उपयोगी नाही. हरिभजना वीण काळ घालवू नको रे. सोयीरा म्हणे ज्ञान ज्योती तिथे कसली दिवस राती. अनुभवा वीण मान डोलवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे. या अवतारामध्ये तू कुणाचाही वध केला नाही. शत्रूच्याही घरी आणि मित्राच्याही घरी ज्ञानज्योत लावली. कुणाच्या माध्यमातनं? संतांच्या माध्यमातनं. देव आणि दानवा तू वंद्यसारखाच. देव तेही आनंदविले, राक्षस तेही रक्षले. आपले ईश्वर सांभाळले याच अवतारी देवा तू. तुझा माझा नमस्कार असो वामना वारंवार. मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही दास गणूच्या. टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर. दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण तो. बाळ गंगाधर टिळक. आपल्याला ह्या टिळकांचं नाव, त्यांचा एक सगळ्यांना पाठ असलेला आहे. काय आहे? एकदा शाळेमध्ये शिकत असताना काही मुलांनी शेंगा आणल्या, खाल्ल्या आणि टरफलं वर्गातच टाकले.
गुरुजी वर्गात आले आणि गुरुजींनी पाहिलं की सगळी टरफलं पडलेली आहे। तेव्हा गुरुजी सहज काय बोलून गेले, ज्याने शेंगा खाल्ल्या त्याने टरफलं उचलावी। आता सगळे मुलांनी खाल्ले होते, पोर घाबरत होते, कारण वेताचे छडे हातावर मिळायचे। छडे लागे छमछम विद्या ही गमगम असा तो काळ होता। उलट पालकच सांगायचे, काय सांगायचे, आमच्या पोराला 2 रट्टे मारा पण शहाणा करा। आता पालक शिक्षकाला दम देतात, आमच्या पोराला हात लावला तर याद राखा, आमच्या पोराला रागवायचं नाही, आमच्या पोराला बोलायचं नाही। शिक्षक काय म्हणतात, राहू दे तसं, आपल्याला काय करायचं। तसं नव्हतं पूर्वीच्या काळी। पूर्वीच्या काळी पालक शिक्षकांना भेटून सांगायचे की माझ्या मुलाला 2 रट्टे मारा पण त्याला शहाणा करा। आपला मुलगा शहाणा झाला पाहिजे, ज्ञानी झाला पाहिजे। शिक्षक रागवतो तो काय, कशासाठी, त्या आपल्या मुलाला चांगलं व्हावे, चांगले गुण मिळावे हा हेतू असतो। बाळ गंगाधर टिळक त्यांनी सांगितलं, काय सांगितलं की गुरुजीने विचारलं, तू का बसला रे? नाही म्हणले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही। तुम्ही काय सांगितलं, ज्याने शेंगा खाल्ल्या त्यांनी टरफल उचलायची। मी तर शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफल उचलणार नाही। आणि इतका स्पष्ट वक्तेपणा त्या लहान वयापासून त्यांच्याजवळ होता। त्याला शिक्षकाला उलट बोलणं असं म्हणत नाही। तर गुरुजी आपणच सांगितलेत ना की ज्याने शेंगा खाल्ल्या त्यांनी टरफल उचलावी। आपल्या शब्दाच्या बाहेर मी नाही, मी तुम्ही जे सांगितलं तेच सांगतो की तुम्ही जे मला आज्ञा केली की शेंगा ज्यांनी खाल्ल्या त्यांनीच उचलावी। आता मी तर खाल्ली नाहीत ना, त्यामुळे मी उचलत नाही। त्याचं ते मार्मिक बोलणं म्हणजे आपला शब्द त्यांनी नीट लक्षात ठेवून उत्तर दिलंय हे शिक्षकाने ओळखलं आणि विचार केला की हा मुलगा पुढे अत्यंत ज्ञानी होईल, कारण आपण बोललेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ त्याला कळतोय। आणि पुढे बाळ गंगाधर टिळकांचं आणखीन एक वाक्य आपल्या लक्षात राहिलं, कुठलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। हे कोणाची वाक्य आहेत? लोकमान्य टिळकांची वाक्य। काय टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर, राजकारणी प्रवीण जो। त्यांना अत्यंत दूरदृष्टी होती बघा। आपल्या प्रपंचाचा विचार करताना आपण 10-5 वर्षाचा विचार करतो। अहो साधे FDR ठेवताना सुद्धा नको आपल्या 5 वर्षाची पास झाली, 10 वर्षाची पास झाली, म्हणजे आपण लिमिटेड विचार करतो। मग प्रपंचाचा विचार करताना थोडा, पण एखादा उपक्रम तुम्हाला चालू करायचा आहे तर त्याचा विचार करताना 5-50 वर्षापर्यंत 5-50 वर्षापर्यंत ही संस्था, हे ऑफिस चाललं पाहिजे, या दृष्टीने त्याचं प्लॅनिंग असतं। म्हणजे जसं आपलं आहे तसं। आता ज्याला या राष्ट्राचा विचार करायचा आहे त्याचं प्लॅनिंग केवढं असेल? आपला विचार कुठपर्यंत आहे? मी सोसायटीचा अध्यक्ष झालो तो बरा, एवढाच अध्यक्ष, एवढाच त्याचा विचार। काय, ज्या हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो त्या हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष झाला की यांनी सगळे जग मिळवलं। वृत्तीच संकोच। दुसऱ्याला विचारलं तुला काय? नाही म्हणले, मी नुसतं नगरसेवक झालो तरी पुष्कळ झालं, त्याची तेवढंच। तिसरा म्हणतो नाही मी आमदार झालो तर बरा, चौथा म्हणतो नाही मी मंत्री झालो तर बरा, पाचवा म्हणतो नाही कॅबिनेट मंत्री झालो तर बरा, सहावा म्हणतो नाही मी मुख्यमंत्री झालो तर बरा, तो म्हणतो नाही मी पंतप्रधान झालो तर बरा, नाही मी। आता ह्याच्यात काय आहे बघा, त्याची व्यापक दृष्टी होत जाते। सोसायटीचा अध्यक्ष सोसायटी पुरतं पाहणार, नगरसेवकाला नुसत्या त्याच्या वार्डापुरतं पाहून चालत नाही, सगळ्या नगराचा विचार करावा लागतो। त्याची दृष्टी आणखीन व्यापक झाली। त्याच्यापेक्षा जो खासदार आहे त्याला आणखीन मोठं क्षेत्र आहे त्याचा तो विचार करतो, त्याच्यापेक्षा जो मंत्री आहे तो अधिक विचार करतो, पालकमंत्री आहे तो आणखीन अधिक विचार करतो, त्यानंतर कॅबिनेट मंत्री आहे तो अधिक जबाबदारीने विचार करतो,
मुख्यमंत्री आहे त्याची जबाबदारी तर आणखीन संबंध त्याचा जेवढा भाग असेल त्याच्या आधिपत्याखाली त्याचा विचार करतो. केंद्रीय मंत्री असेल तो त्याला जे खातं दिले त्याच्या पुढचा विचार करतो. आणि पंतप्रधान असेल त्याला सगळ्या राष्ट्राचा विचार करावा लागतो. नुसत्या राष्ट्राचा विचार करून चालत नाही, तर परराष्ट्राशी कसे संबंध ठेवायचे, कुणाला कुठं ठेवायचं, कुणाला जवळ घ्यायचं, कुणाला लांब करायचंय, हे सगळा विचार त्याला करावा लागतो. आणि त्याला काही 2-4 वर्षापुरतं राजकारण करायचं नाही. त्याला राष्ट्रप्रमुखाला ज्या वेळेला विचार करायचा असतो त्यावेळेला 100 वर्षानंतर पुढं काय होईल, कशी जगातली परिस्थिती पालटेल, कसे मित्राचे शत्रू होतील, शत्रूचे मित्र होतील. कारण राजकारणात कुणी कोणाचा मित्र असतो, कुणी कोणाचा शत्रू नसतो. ते शेजारची राष्ट्रसुद्धा कायमचे कोणाकोणाचे मित्र नसतात आणि कोणी कोणाचे शत्रू नसतात. त्याचा स्वार्थ असेल तर मित्र आणि स्वार्थ नसेल तर शत्रू. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सारखी बांधणी बदलावी लागते. कारण काय माहिती का, प्रत्येक वेळेला मित्रही बदलत जातात आणि शत्रू बदलत जातात. आता त्या वेळेला तेवढा विचार त्याला करावा लागतो. म्हणून असं म्हटलंय की काय म्हटलंय पहा, दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण. जो राजकारणामध्ये प्रवीण आहे, राजकारणामध्ये प्रवीण म्हणजे काय, समर्थाने सांगितलंय. काय सांगितलंय, कसं राजकारण असावं माणसाचं, बोलावयाचे लिहू नये आणि लिहावयाचे बोलू नये. ज्या ठिकाणी नुसता शब्दानेच व्यवहार करायचा आहे तिथे लिखापडी काही नसते. ज्यावेळेला राज्यसभेवर खासदार पाठवायचेत ना, तिथे काय लिखापडी आहे का, नाही. त्याला 1 कोटी रुपये दिले, त्याला 2 कोटी दिले, कुठं लिखा नाही, काही नाही. म्हणजे तिथे लिखापडी नाही आहे. पण जिथे 2 राष्ट्रामध्ये व्यवहार करायचा आहे तिथं तोंडी व्यवहार चालत नाही, तिथं लेखी व्यवहार लागतो आणि कोणीतरी साक्षीला लागतं. आपण घर घेतो त्याला सुद्धा साक्षीला कोणीतरी लागतं, तिथं साक्षीदाराची सही करावी लागते. साक्षी विना व्यर्थ सर्व ही वेद ऐसे बोलती. आणि म्हणून जिथे लिहायचा भाग आहे तिथं लिहिलंच पाहिजे. आणि जिथं नुसतं बोलायचा भाग आहे, उद्या शब्द फिरवायची वेळ आली तर मी असं बोललो नव्हतो असं म्हणण्याची तिची ताकद. म्हणून शाब्दिक बोलणं वेगळं, व्यावहारिक बोलणं वेगळं. आणि हे सगळं त्यांना माहीत असते. आणखीन काय माहीत असतं, करणे असेल अपाय तरी बोलून दाखवू नये. एखाद्याला काही अहित करायचं असेल कुणाचं तर ते बोलून दाखवायचं नाही. इतकं ते राजकारण आहे. आणि त्या राजकारणामध्ये ही मंडळी तज्ज्ञ असतात. सरकारला वठणीवर आणण्या इतकं संपादकाच्या हातामध्ये त्या लेखणी सामर्थ्य असतं. लोकमान्य टिळकाने एक अग्रलेख लिहिला की सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, एवढं सामर्थ्य पाहिजे प्रत्यक्ष सरकारला. बोल अहो, जन्मठेपीची शिक्षा त्यांना झाली इतकं, पण त्यांनी काय आपलं महत्त्व सोडलं का, नाही सोडलं. त्यांना माहिती आहे की काय करायचं आहे. अनेक म्हणजे आपल्या राष्ट्रासाठी प्राण देणारे अनेक कार्यकर्ते त्यांनी तयार केले. निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्यानंतर खटपटे, ज्याची धडाडी असे मोठे, काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मासमान आरे महिचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण, भिडन सत्यात कोणाचे. करारी आहेत कुणासारखे, भीष्माचार्यासारखे करारी. म्हणजे आपण एखादा जर शब्द दिला तर त्याच्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर. भीष्माचार्याने काय शब्द दिला, मी आयुष्यभर लग्न करणार नाही आणि या कौरवांचं मी रक्षण करीन, शब्द दिलाय. नंतर हे कौरव वाईट वागायला लागले तरी त्याला तो दिलेला शब्द परत घेता येईना. आपले ऐकत नाहीत ही मुलं, हे माहिती असून सुद्धा त्याला त्यांचीच बाजू घेऊन लढावं लागेल. पण भीष्माचार्य याचा अर्थ काय आहे, आपण जे वचन दिलेलं आहे तेच पाळणे, हा भीष्माचार्य शब्दाचा अर्थ आहे. आता यांनी भीष्माचार्याची उपमा लोकमान्य टिळकांना का दिली आहे, तर लोकमान्य टिळकांना भीष्माचार्याची उपमा एवढ्यासाठी दिलेली आहे की त्यांनी व्रत घेतलं होतं
की या राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मला जेवढं काही करता येईल तेवढं मी करीन. माझा प्राण गेला तरी चालेल, प्राणाचं भय मी बाळगणार नाही. हे जे त्यांनी वचन दिले त्या वचनाला अनुसरून त्याला भीष्माचार्याची उपमा दिलेली आहे. करारी आहे भीष्मा समान. करारी भीष्मा समान आर्यमहीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण, भीड न सत्यात कोणाचे. वाक चातुर्याचे बृहस्पतीच्या समानसाचे, सतीचे झाला घेता वाण. आता सतीचं वाण घेणं म्हणजे काय? पूर्वीच्या काळामध्ये आपल्या पतीबरोबर त्या स्त्रिया सहगमन करत होत्या, म्हणजे अग्नीत उडी टाकत होत्या. सतीचं वाण घेणं म्हणजे आपला प्राण हातात घेऊन तो अर्पण करणं. याला सतीचं वाण म्हटलंय. की आमचा प्राण गेला तरी बेहत्तर, पण आम्ही हे घेतलेलं व्रत सोडणार नाही. पहा तुझ्या मागे येतो चाल तू पुढारा, प्रतिज्ञेस घेऊन थोर, पुरीही करीन याची देही याची डोळा, पूर्तता बघेन. पहा तुझ्या मागे येतो चाल तू पुढारा, जरी कापली ही जिव्हा मंत्र ती वधेल. जरी हा संग्रामामध्ये माझी जीभ कापली गेली तरी सुद्धा ती मंत्राचाच उच्चार करेल. म्हणजे माझ्या जीवावरती कितीही अघोर प्रसंग आले तरी मी घेतलेल्या व्रतापासून ढळणार नाही. म्हणून त्याला म्हणतात सतीचं वाण घेणं. आर्यमहीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण, भीड न सत्यात कोणाचे. वाक चातुर्य जायचे बृहस्पतीच्या समानसाचे, धाबे दणाने इंग्रजाचे पाहून ज्याच्या लेखाला. वाक चातुर्य बोलण्यात ती कला. त्यांच्या त्या लिखाणामध्ये असं होतं, किंवा त्यांनी भाषण द्यायला उभे राहिले तर इंग्रजांचं धाबं दणदणायचं. आता हा काय बोलेल, त्यांच्या बोलाने काय होतं माहिती का, त्यावेळेला त्या शब्दावरती जीव देणारी माणसं होती. नुसतं सुभाष बाबूंनी सांगितलं तुम मुझे खून देव मैं तुझे आजादी दूंगा, त्याच्यासाठी लोक तयार झाले. सुभाष बाबूंसाठी लोक तयार झाले, लोकमान्य टिळकांसाठी लोक तयार झाले. त्यांच्या शब्दावरती जीव देणारी माणसं होती. सावरकरांसारखे तयार झाले की त्यांच्या शब्दावर जीव देणारे कार्यकर्ते. असं म्हटलंय, या रे या, जीव द्या या वाणीवर. अशी वाणीच आता निघत नाही. तेव्हा त्या शब्दाचं सामर्थ्य एवढं होतं की दळमळून जायचं सरकार इंग्रजांचं. म्हणजे असं म्हणतात की ज्यांच्या राज्यावरनं सूर्य मावळत नाही एवढं त्या ब्रिटिशांचं राज्य होतं. कृती करून मिळवली ज्याने लोकमान्य ही पदवी बोली, तीन त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर. लोकमान्य ही पदवी त्यांना लोकांनी दिलेली आहे. त्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वाने मिळवलेली ती पदवी आहे, मागून घेतलेली पदवी नाही. लोकांनी ही पदवी दिली, लोकमान्य ही पदवी दिली, लोकमान्य ही पदवी भली, तीन त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर. कृती करून मिळवली ज्याने लोकमान्य ही पदवी भली, तीन त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर. तो एकेकाळी अकोल्याला शिवजयंतीचा उत्सवाला लोकाग्रह येता झाला, व्याख्यान द्या कारणे. एकदा शिवजयंतीच्या उत्सवात, आता बघा लोकमान्य टिळकांनी दोन्ही उत्सव चालू, शिवजयंती चालू केली आणि गणेशोत्सवही चालू केला. कशासाठी? तर त्या निमित्ताने लोक एकत्र येतील आणि राष्ट्रोद्धाराचं कार्य करता येईल, हा त्याच्या मागचा उद्देश होता. झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साचे, मोठमोठ्या विद्वानांची गेली गडबड उडून. दामले कोलटकर खापर्डे आणखी विद्वान बडे बडे जमते झाले रोकडे. तर या अकोला शहरामध्ये हा शिवजयंतीचा उत्सव. अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमले होते टिळकसाचे, नाव ऐकतात टिळकाचे वराड सारे आणले. आणि या शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष कोण होते? लोकमान्य टिळक.
शिवरायाची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती, त्याचे कारण ऐसे पहा. शिवाजीची जन्मदात्रीची वीरमाता जिजासती ती वऱ्हाडीच आपली होती. सिंदखेडी जन्मजाता जिजा. शिवाजी महाराजांची आई ही सिंदखेडची जिजामाता, ती वऱ्हाडातलीच. त्यामुळे शिवजयंती उत्सव वऱ्हाडात आधी होणं आवश्यक होतं, पण आता ठीक आहे, नवीन सुरुवात झाली. शिवरायांची जयंती याच्या आधी ज्या प्रांती झाली पाहिजे होती, याचे कारण ऐसे पहा. शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती ती वऱ्हाडीचा आपली होती. सिंदखेडी जन्मजिजा. त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला. वऱ्हाड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे, आणि त्यामुळे वऱ्हाड आणि महाराष्ट्र एकत्र झालं. माता होती वऱ्हाडी, पिता महाराष्ट्री शहाजी गडी. अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपमा. आधी उत्सव शिवाजीचा जो कलिजा महाराष्ट्राचा, आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळकवाळ गंगाधर. शिवाजी महाराजांचा उत्सव कोण आहे तो? शिवाजी महाराजांचं पराक्रम काय की महाराष्ट्रातल्या नाही, ह्या आपल्या देशातल्या प्रत्येकाचा काळजाचा तुकडा आहे. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे आपल्या काळजाचा तुकडा आहे. हर हर महादेव घोषणा ऐकली की कुणाचा आपल्याला आठवण होते? शिवाजी महाराजांची आठवण होते. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते. आधी एक महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले, स्वयंसेवक तयार झाले, तरी काही कांचे म्हणणे पडले. ऐशार्थी या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे दुधा साखर पडेल की होणारे ह्या कार्याला आशीर्वाद पाहिजे कुणांचा? संतांचा. तर म्हणाले गजानन महाराजांना बोलवा, तेही वऱ्हाडातलेच आहेत, म्हणजे दुधात साखर पडेल. शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता करा, समर्थांचा साजरा म्हणून तडीस गेला तो. समर्थ रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचा आशीर्वाद होता. म्हणजे सत्कार्याला संतांचा आशीर्वाद असतोच प्रत्येक याच्यामध्ये. शिवाजी महाराजांना संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद होता. संतांचा आशीर्वाद असतोच राज्यकर्त्यांना. आपण रोज काय म्हणतो? मंत्रपुष्प म्हणतो. त्या मंत्रपुष्पामध्ये म्हटलेलं हे सगळेजण सुखी असावे. ओम स्वस्ती. स्वस्ती म्हणजे कल्याण पहो कुणाचं? ओम स्वस्ती साम्राज्यम बहुज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम राज्यम महाराज्यमाधिपत्यम सवंतपर्याये स्या सार्वभौम सार्वा शांतादापराधा तदव्यय समुद्रपर्यंताया. आमचं राज्य कुठं आहे? आमचं हिंदूंचं राज्य कुठपर्यंत आहे? समुद्रपर्यंताया, म्हणजे आमच्या समुद्रापर्यंत आमची कन्याकुमारी ते काश्मीर आणि इकडे गुजरात ते तिकडे गंगासागर, असाच इथपर्यंत आमचं साम्राज्य आहे हिंदूंचं. आपला सरस्वतीचं पहिलं मंदिर कुठं असेल तर ते काश्मीरमध्ये. आणि म्हणून त्या सरस्वतीलाच म्हणलंय, काय म्हणलंय? काश्मीर पूर्वासिनी. काश्मीर पूर्वासिनी, ती काश्मीरात तिचं स्थान आहे सरस्वतीचं. तेव्हा असा तो समुद्रपर्यंताया एक राट, हे संबंध समुद्रवलयांकित राज्य आमचं एकच आहे. एक राट इति तथा पेश श्लोक अभिगीतो मृत परवेष्टा मृतस्य संग्रहे आविक्षतस्य काम प्रेर विश्वे देवा सभासद इति. आम्ही या विश्वाचे सभासद आहोत, आमच्या राजाचं कल्याण असो. म्हणजे सगळ्या सांगितलं बरं का. म्हणजे पहिल्यांदा कोण? ग्रामपंचायतीचा जो प्रमुख असेल त्याचं कल्याण असो. त्यानंतर त्यांनी सांगितलं तालुका पातळीचा जो कोणी प्रमुख असेल त्याचं कल्याण असो. असं एकेकाच आहे. ओम साम राज्यम बहुज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम, असं करत करत सगळ्यांचं कल्याण असो. इतकी विशाल भावना आहे. सर्वांना सुखला भावे तशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. केवढी विश्वभावना आपल्या मनामध्ये आहे. माऊली तर सांगतात हे विश्वजी माझे घर.
आता आपण म्हणतो जग जवळ आलंय, पण माऊलींनी त्याच वेळेला सांगितलं हे विश्वची माझी गरज. आणि काय सगळ्यांचं कल्याण ही भावना आहे आपली. फक्त हिंदू लोकांचं कल्याण असं आहे का? नाही. सर्वत्र सुखिनः सन्तु आपल्या गजानन महाराज संस्थेचं ब्रीद आहे. पहिलं गेल्यावर पहिल्यांदा महाराजांच्या फोटोभोवती एक वाक्य दिसतं आपल्याला, काय? सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमा भूयात् अपुत्रा पुत्रः सन्तु पुत्रात् सन्तु पौत्रिणः अधना सदना सन्तु जीवेतु शरदशतं. सद्गुरु गजानन महाराज की जय. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार रुळती कुले त्यावरी वैजयंती लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण